नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वीतील मुलावर अत्याचाराची घटना समोर आली आहे. 4 मुलांनी मिळून मित्रावरच अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा कथित प्रकार एका नामांकित शाळेत झाल्याचा आरोप असून जिल्हा परिषद शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी सुरू केल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वीतील मुलावर अत्याचाराची घटना घडली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले जातात. सचिन, काय सविस्तर माहिती? एक प्रकार जो आहे तो समोर आलाय, म्हणजे पालकांनी हा आरोप केलेला आहे. पालकांच्या आरोपानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप जो आहे तो पालकांनी केलाय आणि या संदर्भात पोलीस पुढील चौकशी करत आहेत आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय समिती स्थापन करून या संबंधी जो तपास आहे तो सुरू केलेला आहे. मात्र हे जे आरोप करण्यात आले ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. हे आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. मात्र पालकांनी हे जे काही आरोप केलेले आहेत हे संस्थेवर देखील केलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांवर देखील केलेले आहेत. त्यामुळं या आरोपांनंतर आता पुढील तपास जो आहे तो पोलीस करतायत. मात्र हा गंभीर प्रकार जो आहे तो म्हटला जातोय, कारण अशा प्रकारचे जर कृत्य समोर आलं, हे प्रकार जर केलेला असेल तर यानंतर गंभीर स्वरूपाची शिक्षा करण्यात यावी ही मागणी जी आहे ती करण्यात येते. तर पालकांनी ही जी तक्रार आहे ती पोलिसांमध्ये दिलेली आहे. मात्र या घटना अतिशय लहान मुलं आहेत, ज्या वयामध्ये बऱ्याच मुलांना समज नसते आणि अशा वयामध्ये अशा प्रकारचा जो आरोप आहे अशी मुलं करतात असा आरोप जो आहे तो या ठिकाणी पालकांनी केलाय. त्यामुळे पुढील तपास झाल्याच्या नंतरच सविस्तर आणि अधिकृत माहिती जी आहे ती समोर येईल. मात्र पालकांनी केलेले हे जे आरोप आहेत ते गंभीर आहेत आणि असे आरोप केल्याच्या नंतर अशा घटना समोर जर येत असतील तर हे नक्कीच कुठेतरी लज्जास्पद बाब आहे. सचिन, खरं तर या प्रकरणात आता एक चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली आहे. ही समिती नेमकं कसं काम पाहिल, कशा प्रकारची चौकशी तपास या समितीकडून करण्यात येणार आहे? सचिन, हे गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते शाळेमध्ये क्लास सुरू होता किंवा शाळेमध्ये जो काही वेळ सुरू होता तर त्या संबंधित करण्यात आलेत आणि 4 विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यावर त्रास दिलाय, त्याला छळलंय, त्याचा अत्याचार केलाय असा गंभीर आरोप केलेला आहे. दोनही मुलं, म्हणजे समोरची ही आणि हे दुसरी मुलं हे अतिशय लहान आहेत, त्यांचं वय देखील पूर्ण नाहीये, हे नासमज आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची समज नाहीये. तर हा तपास करत असताना हा जो गंभीर आरोप केलेला आहे तर या आरोपासंदर्भात संपूर्ण सखोल तपासणी जी आहे ती केली जाणार आहे. त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही असतील किंवा ज्या पद्धतीनं पालक म्हणतायत त्या शाळेनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय, आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत, हा जो आरोप आहे तो पालकांचा आहे. त्यामुळे या आरोपांनंतर पुढील काय बाबी समोर येतात, कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र हा तपास करत असताना जे गंभीर आरोप केलेले आहेत त्या आरोपांना डोळ्यासमोर ठेवून त्या आरोपांच्या माध्यमातून जे काही पाऊलखुणा असतील किंवा ज्या आरोपांनी ही संपूर्ण तक्रार बनलेली आहे तर त्या आरोपांच्या माध्यमातून मग सीसीटीव्ही असतील, प्रत्यक्षदर्शी असतील, ते मुलं असतील, त्यांना हे संपूर्ण प्रकार विचारला जाणार आहे. मात्र हा जो आरोप आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळं तपास करत असताना अतिशय बारकाईनं गुप्तता आणि दक्षता पाळली जाणार आहे. निश्चित. धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.